काल 9 जून 2025 रोजी तहसील कार्यालय घोडेगाव तालुका आंबेगाव येथे महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते। महसूल दाव्यांमध्ये दोन्ही पक्षकार तडजोडीसाठी तयार असल्यास सामंजस्याने न्याय मिळविण्यास सोपे होण्यासाठी घोडेगाव येथे महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले। यामध्ये महसूल व उपविभागीय अधिकारी यांच्याकडील प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली असल्याचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार संजय नागटिळक यांनी सांगितले। महसूल प्रशासनातील मंडल अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडील अर्धन्यायिक कामकाजामध्ये अनेक वेळा महसुली दावे दाखल झाल्यानंतर विविध कारणांमुळे प्रलंबित राहतात। त्यामुळे बऱ्याच वेळा पक्षकारांना न्याय मिळवण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते आणि जेव्हा दाव्यांचे निकाल दिले जातात तेव्हा एका पक्षाचे समाधान झाले नाही तर ते वरिष्ठ न्यायालयात पुन्हा प्रतिदावे दाखल करतात। विशेषतः जमिनीशी संबंधित प्रलंबित दाव्यांमध्ये महसुली दाव्यांचे प्रमाण मोठे असून वारंवार महसुली दावे दाखल झाल्यामुळे वर्षानुवर्ष महसुली दावे चालू राहतात। ते निकाली काढण्यासाठी या लोक अदालतीचे आयोजन सर्व मंडल तसेच तहसील व प्रांत कार्यालय या ठिकाणी एकाच वेळी करण्यात आले। यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक साहेब, नायब तहसीलदार सचिन वाघ, शांताराम किरवे, श्रीमती शांता बांगर, आंबेगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष समीर निघोट, संजय आर्वीकर, श्रीराम बांगर, मधुकर सूर्यवंशी, आकाश काळे, संदीप टेमगिरे, भूषण शिंदे व पक्षकार उपस्थित होते। बातमी आहे घोडेगाव पुणे येथून। कार्यकारी संपादक नंदू बोराडे। धन्यवाद। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।